नमस्कार. ग्रंथसूक्त 17वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. ग्रंथसूक्त मालिकेमध्ये सुहृदांची पुस्तकं हे सूत्र धरून करत असलेल्या या सत्रामध्ये आमच्या डोंबिवलीचे गजानन देवधर यांचं जे पाहिलं जे भावलं असं अमेरिका प्रवास वर्णनावरचं पुस्तक जे ओशन वेव्स पब्लिकेशननं 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित केलंय आणि 237 पानी या पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. असं पुस्तक गजानन देवधर लिखित जे पाहिलं जे भावलं. जे पाहिलं जे भावलं हे पुस्तक आज मी तिला तसं एका वेगळ्या अर्थाने काही वेगळे पण सांगेल अशातला भाग नाही. कारण आता आपल्यापैकी अनेक जण या ना त्या निमित्तानं अमेरिकेला जाऊन आलेत. काही जण तर नियमितपणाने जात असतात. कारण आपल्या घरातली पुढची पिढी ही आता परदेशामध्ये स्थायिक होणं ही काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. म्हणजे मी अनेकदा गमतीने म्हणतो असं की माझ्या वयाच्या 67व्या वर्षी माझ्या मागच्या पुढच्या वयाची मंडळी निदान एकदा तरी हमखास परदेश दौरा करतात की ज्या वेळेला लेकीचं किंवा सुनेचं बाळणपण असतं. पण या सगळ्याच्या पलीकडे जात सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पत्नी समवेत प्रवास केला, तोही पूर्णपणानं स्वतःच्या हिमतीवरती केला. कोणत्याही समूहाबरोबर कोणत्याही ट्रॅव्हल कंपनी बरोबर प्रवास केलेला नाही. असा तब्बल 75 दिवसाचा अमेरिकी दौरा केलेली व्यक्ती म्हणजे गजानन देवधर आणि त्यांच्या पत्नी. एकंदरीतच आमच्या डोंबिवलीच्या हवेमध्ये उतार वयामध्ये अशा पद्धतीनं स्वतःच्या हिमतीवरती स्वतःनं पूर्ण नियोजन करून आणि तोही पत्नी समवेत प्रदीर्घ प्रवास करायची परंपरा असावी. जसं या पुस्तकामध्ये गजानन देवधर आणि त्यांच्या पत्नी यांनी केलेल्या अमेरिका वारीच्या 75 दिवसाचं वर्णन आहे. तसंच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणावर उतार वयामध्ये आपल्या पत्नी समवेत अक्षरशः जगातला प्रत्येक देश अगदी अंटार्क्टिकापासून फिरलेलं दाम्पत्य म्हणजे जयप्रकाश प्रधान आणि त्यांच्या पत्नी. काळाच्या ओघामध्ये जयप्रकाश प्रधान यांच्या सर्वच पुस्तकांचा एकत्रित जयप्रकाश प्रधान असं सूत्र घेऊनच आपल्या ग्रंथसूक्तामध्ये समावेश करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज पुस्तक गजानन देवधर यांनी लिहिलेलं जे पाहिलं जे भावलं असं पुस्तक. एकंदरीतच या पुस्तकाला ज्या पद्धतीचं वर्णन आहे की अक्षरशः पासपोर्ट तर होता, पण व्हिसा घेण्यापासून अमेरिकेबाबत ज्या अडचणी आल्या त्याचं 12 भागांमध्ये 12 प्रकरणांमध्ये ज्या प्रत्येक प्रकरणाला त्यांनी प्रकरण किंवा भाग असं न म्हणता टप्पा असं म्हणलंय. म्हणजे घरातनं निघाले या टप्प्यापासून घरी परत आले हा शेवटचा टप्पा. असं या 237 पानामध्ये अनेक उत्तम रंगीत फोटो सहित लिहिलेलं पक्क प्राध्यापकी शिस्तीतलं पुस्तक म्हणजे गजानन देवधर यांचं जे पाहिलं जे भावलं ते. जी गोष्ट आवडली नाही की जी किंवा त्रोटक स्वरूपामध्ये पाहिली तेही अत्यंत मोकळेपणाने गजानन देवधर सर या पुस्तकामध्ये लिहितात. पण अक्षरशः व्हिसामध्ये या वयामध्ये हे दोघं कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीचं गणित घेत नाहीत. इथपासनं जी सुरुवात झाली किंवा अमेरिकेत उतरल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या समोर प्रश्नोत्तरासाठी उभं राहिल्यानंतर हे दोघं जण 75 दिवस स्वतःच्या हिमतीवर अमेरिकेचा कानाकोपरा ढोंढाळणार आहेत, फिरणार आहेत. हे पाहिल्यानंतर इमिग्रेशन ऑफिसरची असलेली प्रतिक्रिया आणि गजानन देवधरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर काहीशा अनिच्छेनंच त्यांनी दिलेली संमती आणि मारलेला स्टॅम्प इथपासनं गणित सुरू होतात. एकंदरीतच अमेरिकेचा व्हिसा मिळणं हे लहरी महम्मदशाहीचं गणित आहे आणि आत्ताच्या काळामध्ये तर ती लहरी महम्मदशाही जास्तच होते. करोना नंतरच्या काळामध्ये अगदी आपण अर्ज केल्यापासनं अपॉइंटमेंट मिळण्याची ही गणितं फार वेगळी आहेत. त्यामुळे मुंबईत राहणारा माणूस हैदराबादमध्ये बंगलोरमध्ये जाऊन अमेरिकी व्हिसासाठी मुलाखत देतो की त्या निमित्तानं लवकरची अपॉइंटमेंट मिळेल आणि त्याच्यानंतर व्हिसाची प्रक्रिया होईल आणि अपॉइंटमेंट मिळाली तरी ते नेमकं कोणत्या कारणासाठी व्हिसा देतील आणि नेमकं कोणत्या कारणासाठी व्हिसा नाकारतील अशी पद्धत आणि याबाबतच्या गमतीच्या अनुभवांपासनं देवधर सरांचं पुस्तक सुरू होतं. आणि अशाच अत्यंत मोकळेपणाने कधी आपले नातेवाईक
कधी आपले विद्यार्थी, कधी त्यांनी भारतातनं निघाल्यापासनं तशीही पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक ठिकाणी केलेलं हॉटेल बुकिंग, अकोमोडेशन बुकिंग, या सगळ्याचे तपशील देवधर सर देतात. म्हणजे आपल्याला स्वतःच्या हिमतीवरती जर खरोखरच अमेरिका वारी करायची असेल, कारण सहसा अमेरिका वारी अगदी एखाद्या ट्रॅव्हल कंपनीनं नेली तरी अमेरिकेचे दोन्ही किनारे एकत्र किंवा एकाच फेरीमध्ये केले जात नाहीत. कारण त्याच्यामध्ये असलेलं भौगोलिक अंतर, त्याच्यामध्ये असलेलं वेळेचं अंतर, त्याच्यामध्ये असलेलं हवामानाचं अंतर हे थोडक्या दिवसात कोणत्याच अर्थाने बसवता येत नाही. हे ना प्रवासाच्या दृष्टीने परवडतं, ना खर्चाच्या दृष्टीने परवडतं, ना वातावरणाच्या दृष्टीने परवडतं. आणि ते का परवडत नाही याचं स्वानुभवाने दिलेलं उदाहरण म्हणजे गजानन देवधर यांचं जे पाहिलं जे भावलं असं पुस्तक. आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या मर्जीने फिरता यावं, एखादी गोष्ट आवडली तर तिथे आपल्याला जास्त वेळ देता यावा, यासाठी घरातनं निघायच्या आधी खरं सांगायचं म्हणजे व्हिसाला अर्ज केल्यापासून त्याच्या तयारीला केलेली सुरुवात, प्रत्येक दिवशी साधारणपणे काय करायचं याचा केलेला पक्का आराखडा, पक्का असला तरी त्याच्यामध्ये ठेवलेली पुरेशी लवचिकता आणि त्यातल्या प्रत्येक इंटरनल ट्रॅव्हलिंगचं सुद्धा केलेलं बुकिंग, याच्यामुळे ज्या वेळेला इमिग्रेशन अधिकाऱ्यानं त्यांना अनेक प्रश्न विचारले त्यावेळेला गजानन देवधरांनी तो अख्खा फोल्डरच दिला आणि ते म्हणले तुम्ही ज्या पानावर जाल ते पाना नंबर सांगा, मी त्याच्यामध्ये काय लिहिलंय आणि काय व्यवस्था केली आहे हे सांगू शकेन. हे खरं सांगायचं म्हणजे केवळ अमेरिकेचा भौगोलिक आकारमान म्हणून महत्वाचा आहे अशातला भाग नाही, पण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आपण ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवास करत असतो त्यावेळेला घ्यायची दक्षता याचाही विचार करावा लागतो. म्हणजे औषधाचं डॉक्टरनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन पासनं पुरेशा प्रमाणामध्ये औषधांचा साठा इथपर्यंत गजानन देवधर सर या पुस्तकामध्ये त्यांच्या सहलीचे तपशील देतात. आणि त्यामुळेच या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना आत्माराम परब सरांनी असं म्हणलंय तसं की एखाद्या ट्रॅव्हल कंपनीनंही यातनं बोध घ्यावा, अशा स्वरूपाची तयारी, त्या तयारी करता अभ्यास, त्या अभ्यासानुसार केलेलं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या नियोजनानुसार प्रत्यक्षात केलेली अंमलबजावणी, हाच एक प्रवास खूप मोठा आहे. आणि अशा वेळेला अमेरिका सफर जी काही आपण दररोज उठून करणार नसतो, 75 दिवसाची तर जरा सुद्धा करणार नसतो, त्याची पूर्ण तयारी निदान यापुढे अमेरिकेला जाण्याआधी देवधर सरांचं हे पुस्तक आवर्जून वाचलं तर नेमकं तिथं गेल्यानंतर काय पाहायचं आणि काय नाही याचं वर्णन आणि याचे तपशील आपल्या जवळ राहतील. एखाद्या प्राध्यापकानं कितीही वर्षानुवर्ष तोच विषय शिकवत असलो तरी प्रत्येक लेक्चरला जायच्या आधी तयारी करावी. तसं जे ठिकाण आपण बघायला जाणार आहोत त्याचा नेमका इतिहास काय आहे, त्याचा भूगोल काय आहे, तिथे कसं पोचायचं, पोचल्यानंतर नेमकं तिथं काय पाहायचं याचा सविस्तर अभ्यास आधी केला होता. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुरुषी अहंकार बाजूला ठेवून आपली पत्नी आपली सहप्रवासी आहे, तिलाही सहभागी करायचं. आणि त्यामुळे काही मर्जी काही गोष्टी या पत्नीच्या आवडीनं की ज्या पत्नीनं पतीला समजावून सांगितल्या, काही गोष्टी पतीच्या आवडीच्या ज्या पतीनं पत्नीला समजावून सांगितल्या, आणि दोघांनीही प्रत्येक स्थळाचा आणि त्या 75 दिवसातल्या प्रत्येक क्षणाचा एकत्रित आनंद घेतला. अशाही अर्थी या पुस्तकाविषयी हा पैलू जे पाहिलं आणि जे भावलं असं मला सांगावंसं वाटलं. आणि अगदी अशाच क्षणांची मालिका म्हणजे गजानन देवधर यांचं 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेलं पुस्तक अमेरिका वारी संबंधातलं जे पाहिलं जे भावलं. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.